वेळेस आपण याच्यासाठी म्हणून काहीतरी चळवळ करू. तर त्यांनी सांगितलं की हे करून फायदा काय होणार आहे, आपल्याला हिंदुत्वाच्यासाठी काम करणं हा आपला मुख्य हेतू आहे. हे जर केलं तर केवळ काँग्रेस आणि समाजवादी मंडळीत समोर येतील आणि ते जो विषय मांडतील तो आपल्याला पूरक असेलच असं सांगता येत नाही. तेव्हा त्यांना आम्ही जो अभ्यास केला होता त्याच्यामधून त्यांना असं साधार दाखवून दिलं की याच्यामध्ये जवळजवळ 95% ज्यांनी भाग घेतला, तुरुंगात गेले आणि आपलं सगळं जवळपास बलिदान केलं, तर हे 95% लोक हिंदुत्ववादी होते, हिंदुत्ववादी संघटनांचे होते. ते आर्य समाजाचे होते, हिंदू महासभेचे होते आणि संघाचे होते. फक्त त्यांचं संघाचं नाव नव्हतं, कारण संघावर या हैदराबाद स्टेटमध्ये बंदी घातलेली होती. तर प्रत्येक गावामध्ये, तालुक्याच्या गावी, जिल्हास्थानी व्यायामशाळा चालायच्या आणि त्याच्यामधून संघाचं काम चालायचं. तर ही मंडळी सगळी होती, त्यांनी काम केलं आहे. 95% जे कैदेत होते ते संघाचे स्वयंसेवक होते. आपले मधल्या काळामधलचे प्रांत संघचालक प्रल्हादजी अभ्यंकर हे सत्याग्रहात भाग घेऊन गेले होते. निजाम सरकारच्या तुरुंगामध्ये ते 13 महिने त्यांनी तुरुंगवास भोगला. तर प्रल्हादजी अभ्यंकर होते, त्यांनाही मी सांगितलं की हे आपण असं असं करू. शेवटी संघाच्या योजनेमधून त्याला परवानगी मिळाली आणि तो कार्यक्रम तेव्हा करायचं ठरलं. मग तो प्रश्न असा आला की ह्याच्यामधलचं हे सगळं काहीच पुस्तकाच्या स्वरूपात किंवा लिखित स्वरूपात नव्हतं. तेव्हा ही मराठवाडा मुक्तीसंग्राम एक मागोवा हे पुस्तक मी लिहिलं आणि त्याच्यामध्ये सगळी साधार आकडेवारी दिली. ज्यावेळेस हा वार्तापत्राने अंक करायचं ठरवलं त्यावेळेस मला श्रीरंग गोडबोले यांचा, त्यांचे अध्यक्ष आहेत, त्यांचा मला निरोप आला की ती पुस्तिका तुमची मला पाठवा. ती पुस्तिका पाठवायला माझ्याकडे त्याची प्रतच नव्हती आणि त्याच्या प्रती तेव्हा हातोहात संपलेला असल्याच्यामुळे आपल्याकडे शिल्लक पण नव्हत्या. मग मोठ्या मुश्किलीने माझ्या लायब्ररीमधलची स्वतःच्या लायब्ररीतली एक प्रत शोधून काढली, त्याच्या 4 झेरॉक्स कॉपीज काढल्या आणि त्यांच्याकडे पाठवली. तर मग त्याच्यानंतर त्यांचं आलं की मला ह्याचा फार उपयोग होईल आणि याच्यामध्ये करेक्ट जे आम्हाला प्रसारित करायचं आहे ते याच्यामध्ये तुम्ही दिलेलं आहे. तर तेव्हा ही 25 वर्षापूर्वीची होती. संघाच्या मंडळींनी सांगितलं की आता याची द्वितीय आवृत्ती काढा, कारण याची प्रतच आपल्याकडे शिल्लक नाही आहे. तेव्हा याच्या द्वितीय आवृत्ती केली. आज इथे याच्यासाठी म्हणून ज्या लोकांनी त्याच्यामध्ये लेख लिहिले होते वेगवेगळे पैलू घेऊन, त्यांचे एक तर त्याच्यातले आता 25 वर्षाचा कालावधी गेलेला असल्याच्यामुळे काही जण स्वर्गवासी झालेले आहेत, त्यांचे इथे कुटुंबातले लोक आलेले आहेत किंवा जे स्वतः होते ते पण आलेले आहेत. त्यांचा पण आपण कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये जसा जमेल तसा किंवा त्यानंतर असा सत्कार करणार आहोत. आता हा जो एकूण अशा प्रकारचा प्रसंग केला आपण हा सगळा, त्याच्यानंतर असा विचार झाला होता की या कार्यक्रमाचा भाग म्हणून एक सुवर्ण महोत्सवी यात्रा काढू, विजय यात्रा. आणि मग त्या यात्रेमध्ये प्रल्हादजी स्वातंत्र्य सैनिक असल्याच्यामुळे संघाचं स्वतःचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन दिसत होतं. प्रल्हादजींनी वर्णन दिलेलं आहे की जेव्हा ते तुरुंगामध्ये गेले त्या दिवशी, पहिल्या दिवशी संध्याकाळची वेळ झालेली होती, त्यांना तुरुंगामध्ये ॲडमिट केलं त्यावेळेस, तर तिथे 150 जणांची शाखा लागली होती संघाची. म्हणजे याचा अर्थ असा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुरुंगामध्ये संघाचे स्वयंसेवक होते. तेव्हा या पूर्ण मुक्ती लढ्यामध्ये संघ, हिंदू महासभा आणि आर्य समाज यांचंच काम आहे. आर्य समाजाचे हे सगळं ते मी बोलणार नाही या विषयामध्ये, कारण हे बोलण्यासाठी म्हणून इथे अधिकारी आणि अभ्यास केलेली अशी व्यक्ती आणि प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर जे आलेले आहेत. पण हे सगळं या पुस्तकामध्ये आहे. आणि त्या द्वितीय आवृत्तीमध्ये जी शोभायात्रा आपण काढली होती, विजय यात्रा काढली होती, ती पूर्ण मराठवाडाभर 1998मध्ये 1998ला गेली. प्रत्येक तालुक्याच्या गावामध्ये सभा झाल्या, मोठमोठ्या सभा झाल्या आणि त्याचा अतिशय प्रतिसाद चांगला मिळाला. आणि संघाच्याच नाही केवळ, पण हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना त्याच्यामधून बळ मिळालं, ऊर्जा मिळाली आणि संघाचं काम वाढायला 1998 पासून पुढे मदत झाली. तेव्हा अशा प्रकारचे हे दुर्मिळ असलेला जो अंक होता त्याची आता सुधारित अशी आवृत्ती, त्याच्यामध्ये यात्रेचे सगळे फोटो वगैरे घातलेले आहेत. इतरही काही आणखीन गरज होती ती, त्याचं प्रकाशन आता इथे होईल. आणि संघाने, सांस्कृतिक वार्तापत्राने आणि राहुलजी सोलापूरकरांनी हे प्रकाशन करण्यासाठी आम्हाला संमती दिली आणि आम्हाला
उपकृत केलं याबद्दल सर्व मंडळींचे आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात याबद्दल मी व्यक्तिशः आणि संस्थेतर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद.